ओम श्री परमात्मने नमः. सर्वांना मनःपूर्वक नमस्कार. मनुष्य खऱ्या अर्थाने पराधीन आहे. पराधीन याकरता की आपल्या सभोवतालची परिस्थिती कशी असावी हे तो स्वतः ठरवू शकत नाही. म्हणजे ही परिस्थिती अनुकूल असावी, पोषक असावी यासाठी तो नित्य प्रयत्नशील असतोच, पण ती तशी अनुकूल नेहमी करता राहत नाही. म्हणून अनेक वेळा मनुष्याला विविध प्रयत्न करावे लागतात. जर ती परिस्थिती प्रतिकूल असेल तर ती अनुकूल कशी होईल यासाठी त्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात, किंवा अनुकूल असेल तर ती कायम अनुकूल राहावी यासाठी सुद्धा त्याला अनेक प्रयत्न करावे लागतात. मग अशा वेळी काय करावं, कसं वागावं, आपण कोणत्या पद्धतीने आचरण ठेवले तर त्याचे अनुकूल प्रतिकूल परिणाम काय होतील, यासाठी कोणती दक्षता घ्यावी, या सर्वांचा विचार करून मनुष्यानं जर निर्णय घेतला तर त्याला अधिक चांगलं यश त्यामध्ये मिळतं. संस्कृतमध्ये महाकवी भारवीचं एक सुंदर आणि प्रसिद्ध वचन आहे. ते म्हणतात, सहसा विदधीत न क्रियाम अविवेक परमापदाम पदम वृणुते हि विमृश्यकारिणम गुणलुब्धा स्वयमेव संपदः. म्हणजे कोणतीही कृती करण्यास एकदम एकाएकी प्रवृत्त होऊ नये. तसं करणं हे त्या मनुष्याच्या दृष्टीनं अविवेकाचं आहे, अविचाराचं आहे. आणि हा जो अविवेक आहे हा भयंकर अशा आपत्तीला कारणीभूत होणारा असतो. जो कोणी कोणतंही कार्य अत्यंत विचारपूर्वक करेल, त्याच्या त्या विवेकशीलतेवर भाळून संपन्नता त्याला आपण स्वतःहून वरते, स्वतःहून त्याच्याकडे येते. म्हणून या सर्व नीतिग्रंथांना हेच तर अपेक्षित आहे की मनुष्याचं जीवन हे सुखी, संपन्न, यशस्वी व्हावं. कुठल्याही आपदा त्याच्या जीवनामध्ये असू नयेत, किंवा त्या आल्याच तर त्यावर यशस्वीपणे त्यानं मात करावी. चाणक्य यासाठीच तर आपल्याला चाणक्य नीतीमधून या सर्व संदेशांचा आपल्या जीवनामध्ये अवलंब करण्यास सांगतात. पाहूया आजच्या श्लोकामध्ये चाणक्याने आपल्याला काय सांगितलेले आहे. नखीनांच नदीनांच शृंगीणां शस्त्रपाणिनां विश्वासो नैव कर्तव्यस्त्रीषु राजकुलेषु च. अर्थात मोठी मोठी नखे असणारे प्राणी, नद्या, मोठी शिंगे असणारे प्राणी, ज्यांच्या हातामध्ये शस्त्र आहेत अशा व्यक्ती, स्त्रिया आणि राजकुळातील पुरुष यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये. स्पष्टीकरण पाहूया. चाणक्यांनी या श्लोकामध्ये एकूण 6 गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत की ज्यावर विश्वास ठेवू नये. कोणत्या आहेत या आपण क्रमाने पाहूया. प्रथम सांगितलेलं आहे नखीनाम, म्हणजे ज्यांची मोठी मोठी नखं आहेत असे हिंसक प्राणी, ज्यामध्ये वाघ, सिंह, चित्ता अशा प्राण्यांचा समावेश होतो. या प्राण्यांवर कधीही विश्वास ठेवू नका, कारण यांच्यापासून मनुष्याला धोका असतो. आपण अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे जगामध्ये, अनेक प्राणी संग्रहालयामध्ये सेल्फी घेण्याच्या प्रयत्नामध्ये अनेकांना आपला जीव या प्राण्यांच्या हिंसेसाठी गमवावा लागलेला आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट सांगितली ती म्हणजे नदी. नद्यांवर विश्वास ठेवू नका. म्हणजे काय तर नदीमध्ये असणाऱ्या पाण्याला कधी पूर येईल, केव्हा ते पाणी प्रचंड रूप धारण करेल सांगता येत नाही.
म्हणून नद्यांवर विश्वास ठेवू नका. नदी किनारी राहणारे जे लोक असतात यांच्या जीविताला, त्यांच्या संपत्तीला या प्रचंड अशा पाण्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून नदी किनारी राहणाऱ्या लोकांसाठी चाणक्यांनी सावधानतेचा इशारा दिलेला आहे. आपण अनेक ठिकाणी बातम्यांमध्ये पाहतो की नद्यांना भयानक असे पूर येतात, त्यामध्ये लोकांची घरं वाहून जातात. आणि नद्यांच्या बाबतीमध्ये असा इतिहास आहे की नदी 100 वर्षामध्ये एकदा तरी आपलं मूळ स्वरूप धारण करते, मूळ रस्ता ती धारण करत असते. त्यामुळे अनेक ठिकाणी नद्यांमध्ये होणारी जी अतिक्रमण आहेत, या अतिक्रमणाला खरं तर आळा बसला पाहिजे, त्यांचं रक्षण आपण केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने धोका त्या अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींनाच असतो, हा सावधानतेचा इशारा चाणक्याने दिलेला आहे. त्यानंतर शृंगीणाम म्हणजे ज्यांची शिंग मोठी मोठी आहेत असे प्राणी, विशेषतः पाळीव प्राण्यांमध्ये गायी असतील, बैल असतील, ज्यांची शिंग मोठी आहेत अशा प्राण्यांपासून मनुष्यानं सावध राहिलं पाहिजे. चौथी गोष्ट सांगितली म्हणजे ज्यांच्या हातामध्ये शस्त्र आहेत अशा व्यक्तींपासून सावध राहिलं पाहिजे. कारण शस्त्र हातात असणाऱ्या व्यक्तीला जर अचानक एखाद्या गोष्टीमुळे क्रोध आला तर आपल्या हातातील शस्त्र तो व्यक्ती चालवू शकतो, त्यामुळे आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यानंतर सांगितलं स्त्रीशू म्हणजे अपरिचित असणाऱ्या, अशा अनोळखी असणाऱ्या स्त्रिया, अशा स्त्रियांवर सुद्धा विश्वास ठेवू नये. सगळ्यात शेवटची गोष्ट सांगितली म्हणजे राजकुळातील व्यक्ती, अशा राजकुळातील व्यक्तींवर सुद्धा कधीही विश्वास ठेवू नये. कारण अशा व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी केव्हा त्या राजाचे कान भरतील किंवा आपल्या अधिकाराचा उपयोग करून आपल्या स्वार्थासाठी अशा व्यक्तींना ते त्रास देऊ शकतात. म्हणून या सर्वांपासून मनुष्यानं सावध राहिलं पाहिजे. आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने कोणाकोणापासून सावध राहावं हे चाणक्यांनी या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. योग्य बोध घेऊया आणि आपला यशाचा मार्ग सुकर करूया. भेटूया पुढील श्लोक घेऊन. जय श्रीराम.